मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत करतो। तुम्ही बघत असाल माझ्या हातात शेवग्याची फांटी आहे। म्हणजे शेवगा म्हणजे आमच्याकडे आपण त्यांना डांब्याचं झाड किंवा ज्याच्यापासून डांबे मिळतात ते झाड शेवग्याचं फांदी आहे। आणि आपण कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खर्च म्हणजेच खाद्यावर खर्च कमी करण्यासाठी बरेच जण शेवगा लावतात किंवा शेवग्याची पानं असतील किंवा त्याची पानांचा वापर हा खाद्यासाठी केला जातो। तर आपली ही कोंबडी खातात का ते बघण्यासाठी आपण शेवग्याची आपल्याकडे नाही आहे पण दुसऱ्याकडून आणलाय शेवग्याच्या फांट्या आणि खातात की नाही खातात हे बघणार आहोत मित्रांनो। तरी सर्वांचं मी स्वागत करतो। माझं नाव दिनेश गोंधळी आणि तुम्ही सगळेजण बघताय हे कोकणी फार्मर हे यूट्यूब चॅनल। आणि तुम्ही जर फेसबुकवरती बघत असाल तर फेसबुकवरती तुम्ही बघताय दिनेश गोंधळी हे पेज। मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघतोय शेवगा आपले प्युअर गावठी कोंबड्या आहेत त्या शेवग्याची पानं कशी खातात, काय करतात, कशी द्यायला पाहिजेत मित्रांनो, कशी द्यायचे ही सांगा। आपण ट्राय करतोय की खरंच शेवग्याची पानं असतात हे आपले प्युअर गावठी कोंबड्या खातात की नाही हे बघतोय फक्त मित्रांनो। कसं देतात किंवा काय देतात, पानं कुस्करून देतात किंवा कशी देतात, खाली टाकायचे असतात हे मला कमेंट करून सांगा। आपण खाली टाकतोय ई 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 आपल्याकडं ह्या इथे कोंबड्या ह्या छोट्या आहेत म्हणजे पिलकरणी आहेत आणि काही जे कोंबड्या आपण बाहेरून आणलेत तेच फक्त ठेवलेत त्यामुळं कदाचित पिल्लं असल्यामुळं खात नसतील मित्रांनो। आपण मोठ्या कोंबड्या आहेत काही दिवसानंतर मोठ्या कोंबड्या आहेत आपल्याकडं त्या आपण त्यांच्या पुढे जर पानं टाकली तर खातात की नाही ते पण बघणार आहोत मित्रांनो। बघूया खातात की नाही ते मित्रांनो। मित्रांनो कोंबड्या तर आलेल्या आहेत बघा, इथं खाते ती कोंबडी म्हणजे मला वाटतं खाऊ शकतात। सुरुवातीला ह्या थोड्याशा ऑब्झर्व करतात, तिथे कोंबडा आहे बघा तो खातोय मित्रांनो। शेवग्याच्या पानांमध्ये बरंचसं कॅल्शियम विटॅमिन असं असतं मित्रांनो। बऱ्याचशा गोष्टी मिळतात कोंबड्यांना। बऱ्याच जणांकडून आपल्याला ऐकून किंवा सोशल मीडियावरची माहिती कलेक्ट केल्यानंतर आपल्याला समजलेलं आहे मित्रांनो की शेवग्यांच्या पानामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं मित्रांनो। ते पिल्लं बघा खात आहेत मित्रांनो, म्हणजे आपण काही खातात असं म्हणायला काही हरकत नाही। जर चांगल्या मोठ्या प्रमाणात खात असतील किंवा कोवळी पानं असतील, कोणती पानं खातात ते मित्रांनो मला कमेंट करून सांगा। पिवळी खातात, हिरवी खातात, पडलेली पानं खातात की आपण मुद्दामहून अशी टाकायची असतात पुढ्यात त्यांच्या, ती मला कमेंट करा म्हणजे मित्रांनो आपण नेक्स्ट टाइम तसं करता येईल मित्रांनो। इथे बघा ही कोंबडी ही खाते मित्रांनो, इथं पण टाकले होते पानं आपण, ती पण खाते म्हणजे मित्रांनो खाऊ शकतात आपल्या कोंबड्याही, त्यामुळं काही अडचण नाही आहे। आपण त्या पुढच्या टायमिंगला किंवा आपल्याला त्याची लागवड करायला मित्रांनो काही हरकत नाही। ही पिल्लं छोटी असल्यामुळं खात नसतील आणि आपण जवळ आल्यामुळं अजून ते जरा घाबरल्यामुळंही खात नसते मित्रांनो, परंतु खातात एवढं नक्की आहे मित्रांनो। मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसायामध्ये शेवगा हा खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आपण आज त्याचा ट्रायल बेसवर म्हणूया आपण ते आपल्या कोंबड्यांना त्याची पानं किंवा त्याचा पाला आपण घातला होता। मोठ्या प्रमाणात नाही खाल्लं पण खाल्ली मित्रांनो पानं, खाऊ शकतात मित्रांनो, हे आपल्याला आज निदर्शनात आलेलं आहे मित्रांनो। तुम्ही कमेंट करून मला सांगा मित्रांनो कोणती पानं कशी द्यायला पाहिजेत, झाडावरची तोडून द्यायला पाहिजेत किंवा ती वरनं ऑटोमॅटिक पडलेली पानंच कोंबड्या खात असतात हे मला कमेंट करून सांगा मित्रांनो। आणि खरंच खर्च म्हणजे खाद्यावरचा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला शेवग्याची झाडं लावायला काही हरकत नाही मित्रांनो। एक दोन आपल्या बागेत परसबागेत लावा आणि ज्यांनी लावलेले असतील त्यांना खरंच खूप छानच आहे, म्हणजे आपल्या खाद्याचा खर्च हा मोठ्या प्रमाणात कमी होईल मित्रांनो। आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा।
तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल, मी वारंवार सांगत असतो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, आणि जर तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.